जय जय रघुवीर समर्थ. मराठी भक्ती कथा या आपल्या भक्तिमय यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भाविक भक्तांचे मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपल्या जीवनात काही नाती अशी असतात ज्यांची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. त्यापैकी सर्वात पवित्र, निस्वार्थ आणि अमूल्य नाते म्हणजे आई आणि मुलाचे नाते. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी, भावनिक आणि जीवनाला नवीन दिशा देणारी कथा. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ही कथा आपल्याला आईच्या प्रेमाचा, त्यागाचा आणि तिच्या आशीर्वादाच्या अमूल्य शक्तीचा अनुभव करून देईल. आई आपल्या मुलासाठी किती कष्ट सहन करते, किती त्याग करते आणि स्वतःच्या सुखाचा विचार न करता मुलाच्या आनंदातच आपला आनंद शोधते, हे या कथेच्या माध्यमातून आपल्याला समजेल. अनेकदा आपण जीवनात यश, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावत असताना आईच्या प्रेमाची किंमत विसरून जातो. पण जेव्हा तिची जाणीव जाणवते तेव्हा खऱ्या संपत्तीची ओळख होते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या कथेत तुम्हाला तुमची आई, तुमचे बालपण किंवा तुमच्या आयुष्यातील एखादा विसरलेला क्षण पुन्हा भेटेल. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून आजच्या प्रेरणादायी आणि भावनिक कथेची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. त्याचे वडील तो अगदी लहान असतानाच देवाघरी गेले होते. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी त्याची आई सुमनबाई यांच्यावर आली होती. सुमनबाई दिवसभर लोकांच्या शेतात काम करायच्या, घरी येऊन शिवणकाम करायच्या आणि मिळेल ते काम करून आपल्या मुलांचे संगोपन करायच्या. घरात प्रचंड गरिबी होती, पण आईच्या चेहऱ्यावर कधीही दुःख दिसत नसे. तिचे एकच स्वप्न होते, तिचा मुलगा शिकून मोठा माणूस व्हावा आणि समाजात मानाने जगावा. गणेश लहानपणापासूनच खूप हुशार आणि अभ्यासू होता. शाळेत शिक्षक त्याचे नेहमी कौतुक करायचे, मात्र त्याला आपल्या आईचे कष्ट पाहून खूप वाईट वाटायचे. अनेक वेळा रात्री जेवताना त्याने पाहिले होते की आई त्याला जेवायला देऊन स्वतः पाणी पिऊन झोपत असे. जेव्हा तो विचारायचा, आई तू का नाही जेवत, तेव्हा मी हसत म्हणायचे, बाळा मी आधी जेवले आहे, पण आई खोटे बोलत आहे हे त्याला हळूहळू समजू लागले होते. एके दिवशी शाळेतून परत येताना त्याने ठरवले की आपणही काहीतरी काम करून आईला मदत करायची. पण जेव्हा त्याने आईला ही गोष्ट सांगितली तेव्हा सुमनबाई म्हणाल्या, बाळा तुझे काम फक्त अभ्यास करणे आहे, मी कितीही कष्ट करेन पण तुला शिकवणारच. आईच्या या शब्दाने गणेशच्या मनात आईबद्दलचा आदर आणखीन वाढला. त्याने मनाशी ठरवले की एक दिवस आईची सर्व स्वप्ने पूर्ण करायची. काळ पुढे सरकत गेला. गणेशने 10वी आणि 12वीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवले. संपूर्ण गावात त्याचे नाव झाले. पुढील शिक्षणासाठी त्याला शहरात जावे लागणार होते, पण त्यासाठी मोठा खर्च आवश्यक होता. सुमनबाईंनी आपल्या लग्नातील उरलेले दागिने विकले, काही पैसे उसने घेतले आणि मुलाला शहरात पाठवले. मुलगा जाताना त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या आनंदी होत्या कारण त्यांचा मुलगा यशाच्या दिशेने पाऊल टाकत होता. शहरात आल्यावर गणेशने खूप मेहनत घेतली. तो दिवस रात्र अभ्यास करायचा. आईने केलेल्या त्यागाची आठवण त्याला सतत प्रेरणा देत होती. काही वर्षातच त्याने मोठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आणि सरकारी अधिकारी झाला. त्याच्या यशाची बातमी गावात पोहोचली तेव्हा संपूर्ण गाव आनंदाने भरून गेले. सुमनबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याला वाटले की आता त्यांच्या कष्टाची चीज झाले. नोकरी लागल्यानंतर गणेशचे आयुष्य पूर्णपणे बदलले. मोठा पगार, आलिशान घर, गाडी आणि समाजात मान सन्मान मिळू लागला. नवीन मित्रमंडळी, मोठ्या लोकांची ओळख आणि शहरातील चकाचौंध यामध्ये तो हळूहळू रमू लागला. सुरुवातीला तो आईशी रोज बोलायचा, पण नंतर फोन कमी झाले. काही दिवसांनी तर आठवड्यातून एकदा फोन करू लागला. आई मात्र रोज फोनची वाट पाहत बसायची. एकदा सुमनबाईंनी मुलाला भेटण्यासाठी शहरात जाण्याचे ठरवले. त्यांनी नवीन साडी घेण्याइतकेही पैसे नसल्याने आपली जुनी साडी धुवून नीट नेसली आणि मुलाच्या घरी पोहोचल्या. पण तिथे गेल्यावर त्यांना अनपेक्षित प्रेम मिळाले नाही. गणेशच्या काही मित्रांसमोर आई आल्याने त्याला संकोच वाटला. त्याने त्यांना फारसे महत्त्व दिले नाही. आईच्या मनाला हे खूप लागले, पण त्यांनी मुलाला काहीही बोलले नाही.
त्या रात्री सुमनबाई एकट्याच बसून विचार करत होत्या. लहानपणीचा तोच मुलगा आज इतका बदलला आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. तरीही त्यांच्या मनात राग नव्हता. त्या फक्त देवाजवळ प्रार्थना करत होत्या की माझा मुलगा सुखी राहो. दुसऱ्या दिवशी त्या शांतपणे गावाकडे परतल्या. मुलाने त्यांना थांबवण्याचाही फारसा प्रयत्न केला नाही. पुढील काही वर्षात सुमनबाईंचे वय वाढले, शरीर थकू लागले आणि अनेक आजारांनी घेरले. तरीही त्या दररोज देवासमोर दिवा लावून मुलाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायच्या. दुसरीकडे गणेश आपल्या कामात आणि वैभवात इतका गुंगला होता की आईची काळजी घेण्यासाठी त्याच्याकडे वेळही नव्हता. पैसा वाढत होता, पण नात्यातील ऊब कमी होत चालली होती. एक दिवस गणेश एका धार्मिक कार्यक्रमात गेला होता. तिथे एक ज्ञानी संत प्रवचन देत होते. संत म्हणाले, जगातील सर्वात सुखी संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळाली तरी आईचे प्रेम गमावले तर मनुष्य खऱ्या अर्थाने गरीबच असतो. म्हणूनच म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हे शब्द ऐकताच गणेशच्या मनात काहीतरी हलले. त्याला आपल्या आईची आठवण येऊ लागली. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. बालपणीच्या अनेक आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. आईने केलेले कष्ट, स्वतः उपाशी राहून दिलेला घास, आजारी असताना रात्रभर घेतलेली काळजी आणि त्यांच्या प्रत्येक यशासाठी केलेली प्रार्थना त्या आठवत होत्या. त्यांचे मन अपराधीपणाने भरून गेले. त्याला जाणवले की तो खूप मोठी चूक करत आहे. दुसऱ्या दिवशी तो ताबडतोब गावाकडे निघाला. गावात पोहोचल्यावर त्याला समजले की आईची प्रकृती खूपच गंभीर आहे. तो धावत घरात गेला. सुमनबाई अंथरुणावर पडल्या होत्या. त्याने मुलाला पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले. गणेश त्यांच्या पायावर डोके ठेवून रडू लागला. आई, मला माफ कर. मी तुझ्या प्रेमाची किंमत ओळखली नाही, असे तो म्हणू लागला. सुमनबाईंनी थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या म्हणाल्या, बाळा, आई आपल्या मुलाला कधी दोष देत नाही. तू सुखी राहा हीच माझी इच्छा आहे. आईचे हे शब्द ऐकून गणेश आणखीन रडू लागला. त्याला जाणवले की आईचे प्रेम किती विशाल आहे असते. ज्या मुलाने तिची उपेक्षा केली नाही त्याच्यासाठीही तिच्या मनात फक्त आशीर्वादच होते. काही दिवसांनी सुमनबाईंनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने गणेशचे आयुष्य पूर्ण बदलून गेले. त्यांच्याकडे पैसा, बंगला, गाडी आणि मान-सन्मान सर्व काही होते, पण आई नव्हती. घर मोठे होते, पण त्यात मायेची ऊब नव्हती. त्या दिवसांपासून त्याला प्रत्येक क्षणी आईची आठवण येऊ लागली. तो अनेकदा तिच्या फोटोसमोर बसून अश्रू ढाळत असे. हळूहळू गणेशला जीवनाचे खरे सत्य समजले. त्याने ठरवले की आता उरलेले आयुष्य तो समाजसेवेसाठी आणि वृद्धांच्या सेवेसाठी अर्पण करेल. तो तिथे जाई, तिथे लोकांना एकच संदेश देऊ लागला, आई जिवंत असेपर्यंत तिची सेवा करा, तिचा आदर करा आणि तिच्यावर प्रेम करा, कारण आई गेल्यावर तिच्या प्रेमाची जागा जगातील कोणतीही संपत्ती घेऊ शकत नाही. म्हणूनच आजही हे वचन अढळ सत्य मानले जाते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही कथा आपल्याला एक अतिशय मोठा जीवनबोध देऊन जाते. जगातील कोणतीही संपत्ती, कोणताही मान सन्मान किंवा कोणतेही वैभव आईच्या प्रेमापेक्षा मोठा असू शकत नाही. आई ही आपल्या जीवनातील पहिलं दैवत आहे. तिच्या आशीर्वादातच आपल्या यशाचे बीज दडलेले असते. म्हणून आई जिवंत असेपर्यंत तिच्यावर प्रेम करा, तिचा आदर करा आणि तिची सेवा करा, कारण आईच्या जाण्यानंतर तिच्या मायेची ऊब, तिचा स्पर्श आणि तिचे प्रेम पुन्हा कधीच मिळत नाही. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे इतर भक्तांपर्यंतही हा सुंदर संदेश पोहोचेल. अशाच भक्तिमय कथा, प्रेरणादायी प्रसंग आणि आध्यात्मिक माहिती पाहण्यासाठी मराठी भक्ती कथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय.
धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय कथेसह.